नमस्कार, मी धोत्रे SV, शिल्पनिदेशक कातारी, ITI पिंपरी चिंचवड. तर आज आपल्याला या ठिकाणी टेपर टर्निंग ऑपरेशन घ्यायचं आहे. तर टेपर टर्निंग ऑपरेशन हे आपल्याला 4 पद्धतीने करता येतं. पहिली पद्धत आहे पॉम्प टूल मेथड, दुसरी पद्धत आहे आपली कंपाऊंड स्लाइड मेथड. याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशननुसार त्या टेपरची डिग्री काढतो व ती डिग्री या कंपाऊंड स्लाइडला सेट करून आपण टेपर टर्निंग करतो. तिसरी मेथड आहे मशीनवर ऑपरेटरच्या अपोजिट साईडला या ठिकाणी टेपर टर्निंग अटॅचमेंट इथं फिक्स केलेली असते. त्या टेपर टर्निंग अटॅचमेंटच्या साहाय्यानं आपल्याला टेपर करता येतो. आणि सर्वात शेवटची म्हणजे चौथी मेथड आहे टेल स्टॉक ऑफसेट मेथड. ज्यावेळी आपल्याला जॉबची लांबी जास्त असते व जास्त लांबीच्या जॉबवर टेपर टर्निंग करायचं असतं, त्या जास्त लांबीच्या जॉबवर टेपर टर्निंग करताना कंपाऊंड स्लाइडचं आपल्याला लिमिटेशन येतं. कारण कंपाऊंड स्लाइडवर आपण थोड्या लांबीपर्यंतच आपण टेपर टर्निंग करू शकतो. परंतु अर्धा मीटर 1 मीटर अशा लांबीच्या जॉबवर जर टेपर टर्निंग करायचं असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला टेल स्टॉक ऑफसेट मेथडच्या साहाय्यानं आपल्याला त्या ठिकाणी टेपर टर्निंग करता येतं. तर आज आपण कंपाऊंड स्लाइड मेथडच्या साहाय्यानं टेपर टर्निंग शिकणार आहोत. तर सुरुवातीला मला सांगा की टेपर टर्निंग आपण कशासाठी करायचं, का करायचं टेपर टर्निंग? असेंब्लिंगसाठी. असेंब्लीसाठी, अगदी बरोबर. तर टेपर टर्निंग का करतो? तर 2 भागांची आपल्याला ज्यावेळेस जुळणी करायची असते तर ते जुळणी करण्यासाठी जर ते दोन्ही भागावर जर इंटरनल आणि एक्सटर्नल टेपर तयार केलेला असेल तर त्याची जुळणी योग्य पद्धतीने आपल्याला करता येऊ शकते. असेंब्लीसाठी आपण टेपर टर्निंग यूज करू शकतो. अजून कशासाठी? सर शाफ्ट अँड एक्सेलसाठी पण आपण वापरू शकतो. बरोबर आहे. शाफ्ट आणि ॲक्सेलची जर ज्या ठिकाणी जोडणी करायची असेल, तुम्ही वेगवेगळ्या वाहनांमध्ये बघितले असेल तर शाफ्ट ॲक्सेल वगैरे हे ज्या ठिकाणी बसवायचे असतात त्या ठिकाणी सुद्धा टेपरची जोडणी केलेली असते. अजून कोण सांगेल? अजून याच्यात हे वापरतात, हे आपलं बोरिंग, हे बोर घ्यायचं असेल ना तिथे आपण हे टेपरचा वापर करतो आणि थ्रेडिंग बसतात. बरोबर. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जमिनीत बोर घेतात. त्या बोर घेण्यासाठी त्या बोरच्या गाड्या तिथं उपलब्ध असतात आणि त्याच्या साहाय्यानं, त्या मशीनच्या साहाय्यानं आपण काय करतो, जमिनीमध्ये ड्रिलिंग करून बोर करत असतो. तर ते बोर करताना ते जे पाईप्स असतात बघा, एकच पाईप मोठा नसतो, त्या वेगवेगळ्या पाईपचे तुकडे असतात. ते काय करतो आपण जमिनीमध्ये इन्सर्ट करत असतो मशीनच्या साहाय्याने. तर त्या पाईपची जी जोडणी असते तर त्या पाईपच्या तोंडाला सुद्धा इंटरनल एक्सटर्नल टेपर केलेले असतात. ज्यावेळेस तुम्हाला कधी संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही चेक करा. तर टेपर प्लस त्याला टेपर थ्रेडिंग केलेलं असतं, जेणेकरून त्या पाईपची जोडणी लवकर होईल आणि तो पाईप फिरून आतमध्ये जाण्यासाठी तिथं मदत होईल. अशा पद्धतीने टेपरचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि ते टेपर टर्निंग आज आपण ह्या जॉबवर इथं करून घेणार आहोत. टेपर टर्निंग करण्यापूर्वी आपल्याला रिक्वायरमेंट काय असते, तर तो जॉब आपला ज्या भागावर टेपर करायचा आहे त्या भागाला आपल्याला त्या ठिकाणी त्याची स्टेप कंप्लीट झालेली पाहिजे. कंप्लीट झालेल्या स्टेपवर आपल्याला पुढे टेपर करता येतं. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या जॉबवर आपण काय केलं आहे, स्टेप टर्निंग करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी या मधल्या स्टेपला आपल्याला टेपर टर्निंग करायचं आहे. तर टेपर टर्निंग आपण ह्या कंपाऊंड स्लाइडच्या मेथडनं करणार आहोत. कंपाऊंड स्लाइडच्या मेथडनं टेपर टर्निंग करताना आपल्याला त्या ठिकाणी योग्य ती डिग्री लावायची असते, अँगल लावायचा असतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग ते कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं करायचं ते आपण बघूया. तर या स्टेपचा डायमीटर किती केला आहे आपण? 24 केलेला आहे. अगदी बरोबर. तर ही 24 mm ची स्टेप आहे. या स्टेपवर आपल्याला टेपर करायचा आहे. तर आता मी थोडक्यात तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. तर जो डायमीटर आहे आपण केलेला स्टेपचा, तो डायमीटर 24 आहे. आपल्याला टेपर टर्निंग करून तो 22 mm करायचा आहे व लांबी त्याची किती करायची टेपरची? 20 mm करायची. आता याच्यासाठी आपण सूत्र काय वापरणार आहोत, तर टॅन थिटा बरोबर मोठा डायमीटर म्हणजे डी वजा बोला छोटा डायमीटर. अगदी बरोबर. छोटा डायमीटर म्हणजे स्मॉल डी भागिले 2 गुणिले एल. आता या ठिकाणी एल म्हणजे काय घेणार आहोत आपण? लेंथ. कशाची लेंथ घेणार? जॉबची. टेपरची लेंथ, जॉबची नाही. इथं काय घेणार आहे आपण? स्मॉल एल म्हणजे जॉबची लांबी, टेपरची लांबी. टेपर किती लांबीचा करायचा आहे आपल्याला? 20 mm चा करायचा. परत एकदा सांगतो, मोठा डायमीटर वजा छोटा डायमीटर भागिले 2 गुणिले एल. एल ही टेपरची लांबी आहे. ही लांबी आपल्याला 20 mm. मग आता आपण सूत्रामध्ये त्या व्हॅल्यूज भरूया. 24 वजा 22 भागिले 2 गुणिले 20 या पद्धतीनं सूत्र
कॅल्क्युलेशन केलेलं आहे व आपलं टॅन थिटा बरोबर उत्तर किती आलं 0.050 आलेलं आहे. आता आपल्याला ह्या टॅन थिटाचं कन्व्हर्जन कशात करायचं थिटामध्ये करायचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट डिग्री मिळणार आहे. तर ती डिग्री काढण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल? कुठल्या पुस्तकाचा वापर करणार आहे तुम्ही? लॉग टेबल मध्ये नॅचरल टँजंट हा जो नॅचरल टँजंटचा जो तक्ता असतो ते पहा आपल्याला या ठिकाणी हा नॅचरल टँजंटचा हा तक्ता असतो, याला आपण लॉग टेबल म्हणतोय. त्याच्यामध्ये टँजंटमध्ये टॅन थिटाची किंमत आपण याच्यामध्ये शोधणार आहोत. तर या पद्धतीनं त्याची किंमत शोधायची. मग ही किंमत शोधून आपण ह्या चार्टमधली किंमत शोधून आपल्याला साधारण अप्रॉक्सिमेटली किती डिग्री मिळाली? 3 डिग्री. 3 डिग्री आपण कंपाऊंड स्लाइडला लावू. जरी डिग्री थोडीफार जास्त असेल 2.57 असेल 2.56 असेल तर तेवढी ॲक्युरेट आपण त्याच्यावर सेटिंग करू शकत नाही. म्हणून एक्झॅक्ट आपण काय केलं? अप्रॉक्सिमेटली 3 डिग्रीचं सेटिंग त्याच्यावर लावणार आहोत. आता हे सेटिंग लावण्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर सोपी पद्धत आहे. स्पॅनरच्या साहाय्यानं आपल्याला काय करायचंय? ही जी कंपाऊंड स्लाइड आहे, कंपाऊंड स्लाइडला या ठिकाणी 2 बोल्ट आहेत, या ठिकाणी 2 बोल्ट आहेत. ते काय करायचे? लूज करायचे. मग ती आपण पहिल्यांदा लूज करून घेऊया. आणि या ठिकाणी पहा आता या ठिकाणी आपल्याला 3 डिग्री लावायची आहे. हे पहा या ठिकाणी या डिग्रीच्या खुणा आहेत आपल्याकडे. तर आपलं कंपाऊंड स्लाइड इतर ऑपरेशन करताना आपण 0वर ठेवतो बरोबर. परंतु आता आपल्याला टेपर टर्निंग करायचे म्हणून आपण डिग्री लावणार आहोत. त्याच्यावर किती डिग्री लावायची आपल्याला? 3 डिग्री. बघ चेक करा 3 डिग्री आली का बघा. हा आता ह्या 3 डिग्रीवर आपल्याला काय करायचंय? परत हे जे नट बोल्ट आहेत कंपाऊंड स्लाइड न हलवता ते टाईट करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीनं आपण 3 डिग्रीला सेटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला टेपर टर्निंग करायचंय. त्याच्या अगोदर आपल्याला डायमेन्शन्स माहिती पाहिजेत की हा 24 डायमीटर आहे जो आपल्याला किती करायचा आहे? 22 करायचा आहे. अगदी बरोबर. किती करायचं आहे? 22. आणि किती लांबीपर्यंत 22 करायचा आहे? 20 लांबीपर्यंत. म्हणजे टेपर टर्निंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला छोटा डायमीटर किती मिळणार? 22. मोठा डायमीटर मिळणार 24 आणि टेपरची लांबी मिळणार आहे 20 mm. तर त्या पद्धतीनं आपण काम सुरू करूया. तर टूलचं सेटिंग करून घेतलेलं आहे. आधी टूल बरोबर सेंटर हाईटला ॲडजस्ट करून घेतलंय. आणि या ठिकाणी आपल्याला 2 नंबरच्या स्टेपवर आता आपल्याला टेपर टर्निंग करायचं. साधारण 710 स्पीड ठेवलेलं आहे आपण आणि 710 वर आपल्याला टेपर टर्निंग सुरू करायचं. चाल देताना फक्त कंपाऊंड स्लाइडला चाल द्यायची व क्रॉस स्लाइडच्या साह्याने डेप्थ ऑफ कट घ्यायचा आहे. कॅरेजला कुठल्याही पद्धतीची चाल द्यायची नाहीये. पहिला कट संपला या ठिकाणी. पुन्हा कंपाऊंड स्लाइडला मागे घ्यायचे. क्रॉस स्लाइडला आपल्याला डेप्थ ऑफ कट लावायचा आहे.
तर या पद्धतीने आपला पेपर तयार झालेला आहे. जे आपल्याला डायमेन्शन दिले होते त्या पद्धतीने आपण त्या डायमेन्शनला पेपर तयार केलेला आहे. त्याच्यासाठी आपण कंपाऊंड स्लाइड पद्धतीचा वापर केलेला आहे व टेपर टर्निंग करताना आपल्याला कंपाऊंड स्लाइडलाच फक्त फीड द्यायचं होतं. डेप्थ ऑफ कट देताना कुठे डेप्थ ऑफ कट देणार होतो आपण, कुठे देणार होतो डेप्थ ऑफ कट? क्रॉस स्लाइडनं आपण डेप्थ ऑफ कट दिला. फीड कशाने दिला आपण? कंपाऊंड स्लाइडला. तर चेक आपला डायमीटर किती आला इथं, पुढचा डायमीटर चेक कर किती आला. पुढच्या स्टेपवर द्यायचा 22 आलाय. 22. मागे टोटल डायमीटर चेक कर. चोवीस आहे. 24. जी अगोदर आपण स्टेप केली होती ती स्टेप 24 ची होती. हा. तर त्या स्टेप पर्यंत हा टेपर आपला काय झाला, मॅच झालेला आहे. आता आपण या ठिकाणी एक छोटीशी लाईट स्टेप दिसते, तिथपर्यंत आपण टेपरची लांबी चेक करूया. वीस आहे. ओके. तर या पद्धतीने आपल्याला आपले डायमेन्शन मिळाले आहेत. मोठा डायमीटर किती मिळाला? 24. छोटा डायमीटर मिळाला 20 आणि टेपरची लांबी मिळाली आहे, सॉरी, मोठा डायमीटर 24, छोटा डायमीटर 22 आणि टेपरची लांबी आपल्याला मिळाली ती 20 mm. अशा पद्धतीने आपण हा टेपर टर्निंग केलेली आहे. कुठल्या पद्धतीने केलेला आहे? कंपाऊंड स्लाइड मेथड. ओके, ठीक आहे. थँक्यू.